कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, हा जानू, बोल ना। तुला माहिती आज काय झालं? अगं काय? जानू, हे तू जे काही सांगितलंस ना ते ऐकून काहीसं वाटलंय म्हणून सांगू। अगं तू सासरी गेलीस तेव्हापासून सारखी धाकधूक वाटत होती ग। म्हटलं माझी पोर एकटी आहे तिकडे, त्या घरात रमेल नाही रमणार, कोण तिची काळजी घेईल, कशी राहील। आई, पण काही म्हण, आमचे जावई बापू लाखात एक आहेत बघ, त्यांची खूप काळजी घे हा। आणि हे बघ, ते लाड करतायत म्हणून जास्त हट्ट करायचे नाही। हॅलो, हां सूरज, ती आत्ताची जी मीटिंग आहे ना ती फिक्स कर, मी आलोच। उद्या घरात मायक्रोफोन लावायला हवा। ही जान्हवी काय बोलते, कोणाशी बोलते, हे जर का मला कळलं नाही ना तर मला वेळ लागेल। आपल्याला आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून एक टीम म्हणून काम करावं लागेल आणि खूप मेहनत घ्यावी लागेल। सो आपण हे टार्गेट पूर्ण करूनच दाखवूया। अरे देवा, हे दार तर उघडतच नाहीये। जस्ट मोमेंट गाइस। तो आपल्याला आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला आपली स्ट्रेंथ आणि वीकनेस ही कळली पाहिजे आणि त्यावर आपण काम केलं पाहिजे। कसं उघडेल हे दार? तर मला भाज्या आणायला बाहेर जायचंय। आता जयंत येईपर्यंत इथेच थांबू का मी? काय करू? हां, खिडकीतून वॉचमॅन दादांना आवाज देते आणि त्यांना सांगते बाहेरून हे दार उघडायला।
वॉचमॅन दादा, वॉचमॅन दादा. अरे बापरे, इथे तर सगळं पॅक आहे. आता आता माझा आवाज कसा ऐकू जाईल वॉचमॅन दादांना? आणि कसं सांगू मी त्यांना दार उघडायला? काय करू? ह्या घरात ना बाबा सगळंच अजब आहे. कुणी इथे येईल तर गोंधळून जाईल. काय करू आता? काय करू मी आता? एकतरी दार पण उघडत नाहीये. खूप बोर होणार आहे आता मला. काय करू? जयंतला कॉल करू का? नाही, नको. त्याला कॉल केला ना तर हातातली सगळी कामं सोडून लगेच घरी येईल तो. काय करू? आईला कॉल करते. नाही, नको. आईला जर कॉल केला आणि मी जर तिला सांगितलं ना मला घरचं दार उघडता येत नाहीये, तर माझ्या घरात सॉलिड अशा पिकेल. काय करू आता मी? ह्या सगळ्या वस्तू म्हणजे अशा छान दिसतायत, पण ह्याच्या जागी जर बहरलेल्या फुलांचं फ्लॉवर पॉट इथे असेल ना तर ते अजून जास्त छान दिसेल. आणि आता तसंही हे घर माझंच आहे, त्यामुळे इथे जानूचा स्पेशल टच तर हवाच. चला मिसेस जयंत कानेटकर, लागा कामाला. परफेक्ट. मस्त. नाईस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.